सिनेट निवडणुकावरून पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकारण पेटलेलं पाहायला मिळत आहे। ठाकरेंविरुद्ध शिंदे आणि भाजप या तिघांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। एकीकडे निवडणुका घ्यायला हे सरकार घाबरते असे आरोप ठाकरेंकडून केले जात आहेत, तर दुसरीकडे काही तांत्रिक बाबी असल्यामुळे ह्या निवडणुका पुढे ढकलल्या जातात असं देखील एक मत नोंदवलं जात आहे। आपल्यासोबत आमदार मनीषा कायदे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया। वरुण सरदेसाई तुमच्यावर थेट आरोप करतात की तुमच्याकडे एवढे सगळे आमदार असताना तुम्ही निवडणुका घ्यायला घाबरताय। वरुण सरदेसाई यांना मी सांगू इच्छिते की गेली 2 टर्म तुम्ही हे जे सावळा गोंधळ मुंबई विद्यापीठात घालून ठेवलेला आहे आणि तुमचं असं कोणचं काम होतं की तुमची दरवेळा तुमचे लोक निवडून येत होते, असं काय तुम्ही दिवे लावले? ठीक आहे, हा मुद्दा दूर ठेवूया, परंतु मुंबई विद्यापीठाच्या या ज्या सगळ्या नोंदणी झाल्या आहेत मतदाराच्या, या सदोष आहेत आणि ह्याच्याबद्दल मी पत्र लिहिलं। याच्यात सगळा गोंधळ आहे। 4 ऑक्टोबरला मी मुंबई विद्यापीठाला पत्र दिलं आहे, कुलगुरूंना थेट हे पत्र लिहिलं मी आणि या त्रुटी सगळ्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या। एकतर मुंबई विद्यापीठाकडे ही इलेक्शन इतकी वर्ष झाली होतीये, या निवडणुकीसाठी त्यांच्याकडे कोणताही स्वतंत्र माणूस नाही। जसं राज्यामध्ये विविध इलेक्शन्स होतात तेव्हा एक इलेक्शन कमिशनर असतो, निवडणूक अधिकारी आहे, परंतु मुंबई विद्यापीठाकडे अशी कोणची व्यवस्था नाही आहे। या मतदार याद्या आता ते शुल्क भरत असताना त्या मतदाराला OTP येत नाही, म्हणजे हे जे 93,000च्या वर फॉर्म भरले गेले ते अनेक फॉर्म्स 14-15 हजार फॉर्म एकाच IP ॲड्रेसवरून अपलोड होतात, पैसे एकाच IP ॲड्रेसवरून ट्रान्सफर केले जातात, म्हणजे याचा अर्थ की यामध्ये गोंधळ आहे। पूर्वी OTP येत असेल, समजा मी फॉर्म भरला तर मला OTP येतोय शुल्क भरल्यानंतर, मग हे OTPची पद्धत कोणी बंद केली? कोणाचा इकडे दबदबा होता? आणि तुमचे आता ठाकरे गटाबद्दलच बोलायचं झालं तर यांच्या मागे अनेक वेळा परीक्षांमध्ये गोंधळ, परीक्षांच्या तारखा क्लॅश असणं, पेपर फुटी, मग ही सगळी सिनेटवर जी सदस्य निवडून येत होते हे तिथे काय करत होते? त्यामुळे शेवटी कोर्टाने माझ्या पत्राची दखल घेतली आणि त्याच्यानंतर एक त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली। त्या समितीने हे सगळं छाननी केल्यानंतर असं लक्षात आलं आणि नंतर काल नोटिफिकेशन निघालं आहे की 30 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पुन्हा या सगळ्या नोंदण्या कराव्या लागणार आहेत। म्हणजे ठीक आहे, हे व्हायलाच पाहिजे होतं। आमचं म्हणणं आहे की निवडणुका लवकरात लवकर घ्या आणि या पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने ही सगळी प्रक्रिया झाली पाहिजे। आणि शेवटी मुंबई विद्यापीठ एक स्वायत्त संस्था आहे, इथे सरकार कोणाचं आहे आणि कोणाचे आमदार जास्ती आहेत हा विषयच नाही आहे। तुमच्यावर वारंवार टीका केली जाते आहे, तुम्ही म्हणता ही तांत्रिक बाब आहे, तुम्ही त्यांच्या तांत्रिक बाबा चालू ठेवतात। सिनेट निवडणुका होणार कधी? सिनेट निवडणुका लवकरात लवकर झाल्या पाहिजे। बघा आता, आणि ह्या ठीक आहे, तुम्ही निवडणूक पुढे ढकलाल किंवा नोंदणी पुढे कराल, त्याचे पोस्टपोन कराल डेट्स, परंतु या सगळ्या त्रुटी या झाल्या आहेत, याची कोणाच्या मार्फत तुम्ही चौकशी करणार की नाही? आमची मागणी आहे की या सगळ्या त्रुटी ज्या निर्माण झाल्या, पैसे कशा पद्धतीने भरले गेले, कोणाकडून भरले गेले, एकाच IP ॲड्रेसवरून हजारो फॉर्म्स अपलोड होतात, जवळजवळ 1.5 लाख ग्रॅज्युएट्स दरवर्षी मुंबईतून बाहेर पडतात। मग केवळ आता इतक्या वर्षाची जी नोंदणी आहे तर केवळ इतके कमी मतदार कसे काय? 90,000च मतदार असतात। त्यामुळे हा सगळा गोंधळ आहे आणि हा गोंधळ कोणाच्या सांगण्यावरून झाला, कोणाचा तिकडे हस्तक्षेप होता, हे काही नव्याने सांगायला नको, परंतु निवडणुका या लवकरात लवकर झालं पाहिजे आणि जो विद्यापीठाचा कारभार आहे तो लवकरात लवकर सुरळीत झाला पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, शिर्डीत साईबाबांच्या चरणी नतमस्तक झालेले आहेत। अशा वेळेला उद्धव ठाकरे टीका करतात की पंतप्रधानांचं स्वागत आहे, पण तू जरांगे पाटील यांची भेट घ्यावी आणि मराठा आरक्षणाचा तिढा सोडवला पाहिजे। खरं तर माजी मुख्यमंत्र्यांच्या तोंडून हे वाक्य अजिबात शोभत नाही। दसरा मेळाव्याला देखील त्यांनी जे आपल्या देशाचे चीफ जस्टिस आहेत त्यांच्याबद्दल काहीतरी घराणेशाहीचा वगैरे खूपच बालिश अशा पद्धतीने तो उल्लेख झाला आणि आपली देशामध्ये एक न्याय व्यवस्था आहे,
न्याय व्यवस्थेवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की मागे देखील मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडून झाला. उच्च न्यायालयात ते पारित झालं, परंतु जेव्हा सर्वोच्च न्यायालयात हा विषय गेला तेव्हा काही त्रुटी होत्या आणि यावेळी महाराष्ट्र सरकारने क्युरेटिव्ह पिटिशन टाकलेलं आहे आणि याच्यातनं लवकरात लवकर समाधानकारक तोडगा निघेल अशी आमची अपेक्षा आहे. दुसरीकडे आमदार, खासदारांना आणि नेत्यांना गावागावात बंदी करण्यात आलेली आहे. थोडं आक्रमक होत चाललेलं आहे. आज सकाळीच एक गाडी फोडण्याचं देखील प्रकरण समोर आलं. मला असं वाटतं की स्वतः जरांगे पाटील यांनी पुढाकार घ्यावा आणि त्यांनी मराठा समाजाचे जे युवक आहे त्यांनी कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नये, कुठल्याही प्रकारची हिंसा होऊ नये असं आव्हान त्यांनी मराठा समाजाच्या युवकांना केलं पाहिजे. आपण धीर धरला पाहिजे, कारण कायद्यात टिकणारं आरक्षण आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला अशा पद्धतीने घाई करून चालणार नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.